कमी साहित्यात, कमी वेळात आणि कोणालाही जमेल अशी ओल्या नारळाची बर्फी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे एक ओला नारळ घेतला आहे. त्याचं पाठीमागचं आवरण मी हे किसणीच्या साहाय्याने काढून घेतलेलं आहे. आता आपण याचे सुरीच्या साहाय्याने बारीक काप करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचे बारीक केलेले काप, 4 चमचे मिल्क पावडर आणि 1 वाटी साखर हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे व हे आपल्याला मिश्रण 8 ते 10 मिनिट चांगलं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. त्यावरती आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत व त्याला वाटीच्या साहाय्याने आपण आकार देणार आहोत. त्यावरती तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. गरम असतानाच आपल्याला याचे असे काप करून घ्यायचे आहेत व आपण याला अर्धा तास सेट होण्याकरता ठेवूया. तयार आहे आपली ओल्या नारळाची बर्फी. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.